विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचा पार्ट 2 पाहिला, ज्यात आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ग्राफिकल मेथड पाहिली. अजून एक मेथड जी आहे ती आपल्याला पाहायची आहे आणि तिचं नाव आहे क्रॅमर्स रूल. परंतु क्रॅमर्स रूल वापरण्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीचा कन्सेप्ट जो आहे तो माहिती असणं आवश्यक आहे, तो म्हणजे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय हे जर थोडक्यात सांगायचं असेल तर समजा आपल्याकडे 4 नंबर आहेत A, B, C आणि D. यात जर समजा मला या 4 नंबरांचा गुणाकार घ्यायचा आहे, यात जर समजा मला A गुणिले D वजा B गुणिले C हा जो मला गुणाकार घ्यायचा असेल, हा गुणाकार म्हणजेच डिटर्मिनंट. फक्त त्याला लिहिण्याची जी पद्धत आहे ती 2 व्हर्टिकल लाईनमध्ये आपण या ठिकाणी A, B, C, D असं लिहिणार आहोत आणि हा आपला असणार आहे डिटर्मिनंट. यात 2 रो आहेत, हा रो 1, रो 2, 2 रो आणि 2 कॉलम आहेत C1, C2, म्हणून याला 2/2 चं डिटर्मिनंट म्हटलं जातं. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर, याची ऑर्डर जी आहे ती 2 असते, कारण नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम आहेत आणि 2 आहेत, म्हणून हे 2 ऑर्डर असलेलं डिटर्मिनंट आहे. याला सोडवणं म्हणजेच काय, तर या ठिकाणी या 2 नंबरांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच इथे आणि मायनस करून B इंटू C. फक्त लक्षात ठेवा क्रम इथूनच सुरू ठेवावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला एखादं एक्झाम्पल घ्यायचं आहे आणि मला हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे, समजा 2, 3, -1, 5 हे डिटर्मिनंट जर मला सॉल्व्ह करायचं असेल तर मी काय करणार बघा, या ठिकाणी सुरुवात इथून केली गेली पाहिजे. ह्या डायगोनलने इकडनं 5 × 2 मायनस, या ठिकाणी -1 ऑलरेडी आहे म्हणून -1 आणि हा नंतर हा ×3. या प्रकारे याला सोडवलं. 5 × 2 = 10, मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला, हा +3 = 13. या प्रकारे आपण ह्या डिटर्मिनंटची जी आहे ती व्हॅल्यू फाइंड करू शकतो. युजली आपण डिटर्मिनंट जे आहेत ते A या अक्षराने, ABCD कॅपिटल जे आहेत अक्षर, याच्याने आपण त्याला डिनोट करतो. समजा या ठिकाणी ABCD या प्रकारचं डिटर्मिनंट असेल तर A = किंवा जनरली D फॉर डिटर्मिनंट म्हणून आपण जनरल डिटर्मिनंट जे आहे A11, A12, A121 आणि A22 असं लिहितो. A11चा अर्थ होतोय की हा पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मधला इलेमेंट आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा पहिला रो आणि सेकंड कॉलम मधला इलेमेंट आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा सेकंड रो आणि फर्स्ट रो मधला कॉलम डिटर्मिनंट इलेमेंट आहे आणि हा सेकंड रो सेकंड कॉलम मधला इलेमेंट आहे, म्हणून 2 या ठिकाणी आला आहे. आधी कधीही रो आधी लिहिला जातो आणि कॉलम नंतर आपण डिनोट करतो. आपल्या 10thला एवढंच आहे. याच्या पुढचा पार्ट जो आहे डिटर्मिनंटचा थोडं ब्रॉडमध्ये जे आपण शिकणार आहोत, खूप सारं ब्रीफमध्ये त्याच्यामध्ये एज्युकेशन आपलं पुढचं जे आहे 11th आणि 12th त्यात आपण डिटर्मिनंटचा खूप मोठा स्टडी करणार आहोत. 3/3चं डिटर्मिनंट असेल किंवा त्याच्यावरच्या प्रॉपर्टीज असतील, असं बरंच काही 11th स्टँडर्डला आहे. परंतु सध्या तुम्हाला फक्त 10th स्टँडर्डपर्यंत एवढंच माहिती असावं की डिटर्मिनंट हा कसा सॉल्व्ह केला जातो आणि याचा उपयोग जो आहे तो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी कसा करतो. तर त्यासाठी आपल्याकडे 2 इक्वेशन्स असले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे जर समजा 2 इक्वेशन्स असतील, A1x + B1y = C1 हे एक आहे, A2x + B2y = C2 असे 2 इक्वेशन्स आपल्याकडे असतील जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत आणि यांना सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आधी D काढावा लागतो. D म्हणजे काय, तर Dचा अर्थ असा होतोय की या ठिकाणी x आणि y यांचे जे कोएफिशियंट्स आहेत त्यांना सरळ कॉलममध्ये लिहायचं. हा A1, A2 इकडे B1, B2. नंतर आपण शिकलो याला कसं सॉल्व्ह करायचं ते मी जास्त लिहित नाही. नंतर dx काढायचा आहे. dx काढताना काय करायचं आहे, x चा कोएफिशियंट जो आहे तो सोडून द्यायचा आणि त्यानंतर इथून सुरुवात करा. C1, C2 म्हणजे जो सोडला आहे त्या जागेवरती आपण C1, C2 लिहिणार आणि इकडे y चे कोएफिशियंट जे आहेत ते B1, B2 लिहायचं आहे. x आणि y व्हेरिएबल याच्यामध्ये येता कामा नये, यात फक्त कॉन्स्टंट नंबर येतील जे कोएफिशियंट्स आहेत. dy = dy जर काढायचं असेल तर काय करायला लागणार, या ठिकाणी y चे कोएफिशियंट जे आहेत ते सोडून द्यायचे. जर y चे कोएफिशियंट सोडले तर उर्वरित जे आहेत ते आपल्या क्रमाने A1, A2 जी ऑर्डर आहे ती आपली सेम असणार आणि या पद्धतीने आपण हे तिघी डिटर्मिनंट सॉल्व्ह झाले की आपला क्रॅमर्स रूल आहे. बाय क्रॅमर्स रूल असा आहे, तुम्हाला जर x व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची असेल तर dx/d आणि y व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची असेल तर dy/d या पद्धतीने जे आहे ते आपण व्हेरिएबल x आणि व्हेरिएबल y जो आहे तो फाइंड करू शकतो आणि त्यालाच आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. हे आहे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल. पहिली मेथड आपण शिकलो.
ग्राफिकल मेथड, ही आहे क्रॅमर्स रूल मेथड. यावरचे आता आपण प्रॉब्लेम्स बघूयात, क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने कसे सॉल्व्ह करायचे ते. प्रॅक्टिस सेट 1.3 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आहे, काही बॉक्स सोडलेले आहेत आणि हा डिटर्मिंट आहे, हे आपल्याला आता माहिती पाहिजे. 2 व्हर्टिकल लाईनमध्ये हे 4 नंबर लिहिलेले आहेत. तर याचा अर्थ असा होतो की इकडनं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, 3 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी हा 5 येईल. त्यानंतर इथे 4 ऑलरेडी दिला आहे, म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 4 असेल. 3 5 जार 15 आणि 2 4 जार 8 होतात. 15 - 8 केल्यावरती आपल्याला 7 मिळतो आहे. त्यानंतर सेकंड बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. फर्स्ट वी लेट दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू a. सो दिस इज -1 7 2 4 या प्रकारे लिहिले. पुढे आपण असं म्हटलंय की क्रम इकडनंच असला पाहिजे. 4 मल्टिप्लाय बाय -1 आपल्याला करायचं आहे. 4 मल्टिप्लाय बाय -1 देन टेक मायनस साइन आणि या दोघींचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. टेक द प्रॉडक्ट ऑफ 2 and 7. 2 and 7. 4 - 1 यांचा प्रॉडक्ट -4. 2 7s आर 14 आणि फायनली आपल्याला मिळतं आहे -18. -4 आणि -14 हे फायनली आपल्याला याची व्हॅल्यू जी ती मिळालेली आहे. a इज इक्वल टू -18. त्यानंतर बघा आता पुढचं डिटर्मिनंट दिसतंय. लेट फर्स्ट इट फॉर b. b इज इक्वल टू 7/3 5/3 3/2 1/2. टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होणार बघा, इथे फर्स्ट इकडनंच आपल्याला सुरुवात करायची असल्यामुळे 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस या दोघींचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 3/2 मल्टिप्लाय बाय 5/3. या ठिकाणी 3 2 जार 6 होतात आणि हा 7 1 जार 7 7/6 -5 3 जार 15/3 2 जार 6. दोघींचे डिनॉमिनेटर इक्वल आहेत. आपण 7 - 15 करू शकतो -8/6 आणि फायनली आपल्याला जे आन्सर मिळतं आहे -4/3. जर आपण याला 2 ने डिव्हाइड केलं दोघींना, म्हणजे 2 ने भाग जातोय, म्हणून b इज इक्वल टू -4/3 इज द फायनल आन्सर. चला बघूयात क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट महत्वाची गोष्ट ही आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल म्हटलंय. क्रॅमर्स रूलचाच वापर करायचा आहे, त्यामुळे हे जे इक्वेशन्स दिसत आहेत ते आपल्याला क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने सॉल्व्ह करायचं आहे. आणि क्रॅमर्स रूलचा पहिला क्रायटेरिया काय असणार आहे की गिव्हन इक्वेशन मस्ट बी इन द फॉर्म ऑफ ax + by इज इक्वल टू c. या फॉर्ममध्ये आहे की नाही ते चेक करायचं. दोघी इक्वेशन जे आहेत ते त्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे कॉन्स्टंट नंबर हा राईट हँड साईडला आहे. ते झाल्यानंतर हे दोघी इक्वेशन जे आहेत ते एकाखाली एक लिहून घ्या, एक्स व्हेरिएबलचे आणि वाय व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट नंबर. म्हणजे आपल्याला सोपं जातं. काय सोपं जातं? डी लिहायला. डी कसं लिहायचं आहे आपल्याला? एक्सचे जे कोएफिशियंट्स आहेत ते कॉलममध्ये लिहायचे, वायचे कोएफिशियंट्स साईनसह घ्यायचं आहे, चिन्हासह त्या नंबरला घ्यायचं आहे. इथे 3 आणि याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना असं म्हटलं आहे की इकडनं सुरुवात करायची आहे. 3 3 जार आणि इथे 4 मल्टिप्लाय बाय -4. याला सिम्प्लिफाय करताना काय होईल? 3 3 जार 9. हा मायनस चा प्रॉडक्ट प्लस झाला आणि 4 4 जार 16 आणि दोघी मिळून जे होत आहे ते होत आहे 25. 16 + 9 हा तुम्हाला काय मिळाला आहे? डी. त्यानंतर काढायचं आपल्याला dx. dx काढताना काय करायचं आहे? एकचे कोएफिशियंट सोडून द्यायचे आणि इकडनं सुरुवात करायची. 10 5 चिन्हासह -4 आणि हा +3. याला पण त्याच पद्धतीने क्रॉसने सोडवायचं आहे. 10 इकडनं सुरुवात करायची. 10 मल्टिप्लाय बाय 3 -5 आणि इथे त्याला मल्टिप्लाय -4 तो ब्रॅकेटमध्ये टाकायचा आहे. इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 3 30 मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला प्लस 5 4 जार 20 आणि आपल्याला टोटल मिळते 50. फायनली आपल्याला dx देखील मिळाला आहे. तो काय आहे? dx आहे 50. नंतर आपल्याला काय लागतंय बघा? dy. dy कसा काढायचा आहे आपल्याला? yचे जे कोएफिशियंट्स आहेत ते सोडून द्यायचे आणि त्यांची जी ऑर्डर आहे त्याच ऑर्डरने 3 4 आणि 10 आणि हा 5 या ठिकाणी लिहायचा आहे. आणि असंच याला क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करायचं आहे. कसं करणार? 3 मल्टिप्लाय बाय 5 इकडनं सुरुवात करायची आणि नंतर -4 मल्टिप्लाय बाय 10. 3 5 जार 15 -4 10 जार 40 आणि हे सबस्ट्रॅक्ट केल्यावर आपल्याला मिळतं आहे -25. या पद्धतीने आपल्याला dy देखील मिळालेला आहे.
आणि नंतर आपण हे बाय क्रॅमर्स रूलने आपल्याला सोल्युशन काढायचं आहे, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर त्या कशा निघतील आता? तो क्रॅमर्स रूल काय आहे? एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. हा आपला क्रॅमर्स रूल आहे. फक्त यात व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. डी एक्सची व्हॅल्यू आपण काढली ती काय बघा 50. डी आपण काढलाय, डी काय आहे 25. याला सिम्प्लिफाय केलं 25 टू जार 50, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक्स इक्वल टू 2 मिळतोय. सेम वे इथे वाय इज इक्वल टू डी वाय काय काढलाय आपण? डी वाय आहे -25 आणि आपण डी काढलाय ऑलरेडी 25 डिवाइड बाय 25. याला डिवाइड केल्यावर 25 25, त्या ठिकाणी -1 आपल्याला मिळतो. वाय इज इक्वल टू -1 अँड देअर फॉर द फायनल सोल्युशन आपल्याला मिळत आहे द सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू 2 - 1. दिस इज फायनल सोल्युशन. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन 2. इथे बघा आता हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसत नाहीये, म्हणजे आपला जो स्टँडर्ड फॉर्म असायला पाहिजे क्रॅमर्स रूल वापरण्यापूर्वी तो या स्वरूपात असला पाहिजे. तो या स्वरूपात दिसत नाहीये, म्हणजे आपण काय करणार मग हे इक्वेशन 4x + 3y या 4ला त्या साईडला पाठवला तर तो +4 होईल. तसंच या इक्वेशनमध्ये पण स्टँडर्ड फॉर्म दिसत नाही, फक्त आपल्याला हा -5y या साईडला आणावा लागेल आणि तो या साईडला येताना पॉझिटिव्ह होईल, म्हणजे 6x + 5y हा 5y पॉझिटिव्ह आणि इक्वल टू 8 होईल. आता हे दोघी इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आले तर आपण याच्यावर आता डी फाइंड करू शकतो. डी इज इक्वल टू जसं म्हटलंय की इथे याचा जो कोइफिशियंट आहे एकचा तो 4, 6, 3, 5 वायचे कोइफिशियंट्स आणि याला क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करायचं आहे. तर इकडनं सुरुवात करतोय 5 4 जार या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल आणि 6 3 जार घ्यावा लागणार, म्हणजे 5 4 जार 20 -6 3 जार 18. फायनली आपल्याला डी मिळून गेलाय 2. नेक्स्ट पुढे आपल्याला काढायचं आहे डीएक्स. डीएक्स साठी काय क्रायटेरिया आहे की हा एकचा कोएफिशियंट सोडायचा, इकडनं सुरुवात करायची 4 8 +3 आणि हा 5. इथे सिम्बॉल जो दिसतोय साईन जी आहे ती पॉझिटिव्ह आहे म्हणून ती पॉझिटिव्ह साईन लिहायची गरज नाही. इक्वल टू परत तसंच करायचं आहे 4 × 5 इकडनं सुरुवात केली आपण आणि नंतर इकडे मायनस करून 8 × 3 4 5 जार 20 -8 3 जार 8 3 जार 24 इक्वल टू -4 आणि हा सुद्धा आपल्याला dx मिळाला आहे. dx इज इक्वल टू -4. पुढे त्याच पद्धतीने dy काढायचं आहे. dy काढताना आपण yचा कोएफिशियंट सोडणार. इथे येईल 4 6 आणि इथे 4 8. सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 8 -6 × 4 इज इक्वल टू 4 8 जार 32 आणि 6 4 जार 24 आणि हे आपल्याला मिळतं आहे 8. dy इज इक्वल टू 8. फायनली आपल्याला सगळे व्हॅल्यूज मिळून गेल्या. तर आपण आता अप्लाय करू शकतो बाय क्रॅमर्स रूल. काय आहे क्रॅमर्स रूल? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल एक्स इज dx अपॉन डी अँड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल वाय इज dy अपॉन डी. ठेवा व्हॅल्यूज. व्हॉट इज dx? dx आपण फाइंड केला आहे. dx आहे -4, d आहे 2. सो x इज इक्वल टू -2. त्यानंतर y इज इक्वल टू व्हॉट इज dy? dy इज 8 अँड d इज 2. सो y इज इक्वल टू 4. दिस इज अवर फायनल सोल्युशन. देअरफॉर द सोल्युशन x y is equal to -2 and 4. Next question number 5. 4m plus 6n is equal to 54. 3m plus 2n is equal to 28. इथे व्हेरिएबल जरी चेंज झालेले असले तरी आपण आपला क्रायटेरिया चेंज करायचा नाही. am हे m आणि n या व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेलं इक्वेशन आहे, पण आपल्याला या फॉर्ममध्ये त्याला आणणं गरजेचं आहे. ते ऑलरेडी आहे त्यामुळे आपला तो प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार हे जे पहिले इक्वेशन आहे या प्रत्येक इक्वेशनला 2 ने डिवाइड जर केलं आपण तर ते सिम्प्लिफाय होत आहे. जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करून घ्यायचं बाय डिवाइडिंग 2. 2 ने जर डिवाइड केलं तर काय येईल? इथे हा 2m होईल. 2 ने डिवाइड केलं तर काय येईल? 4m अपॉन 2 प्लस 6n अपॉन 2 इक्वल टू 54 अपॉन 2. म्हणजे इथे तुम्हाला 2m प्लस 3n इक्वल टू 27 मिळेल. हे आपलं फर्स्ट इक्वेशन असेल. आणि सेकंड इक्वेशन डायरेक्ट दिलेलं आहे 3m प्लस 2n. हे सिम्प्लिफाय होत नाही, जे होणार आहे ते सिम्प्लिफाय करायचं.
आणि मग यावरून आपण काढू शकतो आता डी. आता डी काढणं सोपं झालं. एम आणि एन व्हेरिएबल वापरलेले आहेत म्हणून इथे सलग त्यांचे जे कोएफिशियंट ते लिहायचे. हा 3 2 नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 4 मायनस 3 3 9 इज इक्वल टू -5. हा तुम्हाला मिळतोय डी. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे डीएक्स. डीएक्स काढताना आपण काय म्हटलंय इथे डीएक्स ऐवजी व्हेरिएबल एम वापरलेला आहे म्हणून आपण डीएम काढणार आहोत. तर एमचे कोएफिशियंट सोडून द्यायचे आणि इकडे या ठिकाणी लिहायचं आहे 27 28 आणि इकडे असेल 3 आणि 2. आपण तो कोएफिशियंट सोडला इक्वल टू इथे परत क्रॉस तेच करायचं आहे मल्टिप्लिकेशन -2 आणि हा 28 मल्टिप्लाय बाय 3. इथे गेला हा 22 मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर हा मिळतो आपल्याला 54 आणि या ठिकाणी काय म्हणणार बघा 8 × 24 ह्याच्याला 2 आणि 3 × 6 आणि 2 8 84 आणि ह्या दोघींचं सबट्रॅक्शन आपण जर केलं तर आपल्याला मिळत आहे -30. हा तुम्हाला मिळतोय डीएम. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे डीएन. डीएन काढताना आपण काय करणार आहोत यांचे जे कोएफिशियंट सोडून द्यायचे. इकडे लिहिणार 2 3 आणि इकडे 27 आणि हा 28 इक्वल टू परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2 मल्टिप्लाय बाय 28 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 27 इक्वल टू या ठिकाणी हे काय म्हणणार आपल्याला 56 मायनस 7 × 21 ह्याच्याला 2 3 2 6 आणि 2 8 81 81 आणि यांचे आपण सबट्रॅक्शन जर केले तर आपल्याला काय मिळतंय बघा 81 मायनस 56 म्हणजे काय येईल 11 - 6 हा 5 आणि 8 - 6 2 25. इथे मात्र मायनस येईल -25. हा तुम्हाला डीएन मिळाला आहे. आता आपल्याला युझिंग बाय क्रॅमर्स रूल आपल्याकडे आहे. काय आहे क्रॅमर्स रूल? बाय युझिंग क्रॅमर्स रूल आपण एमची व्हॅल्यू काढू शकतो. एम इक्वल टू डीएम अपॉन डी आणि एन इज इक्वल टू डीएन अपॉन डी. आता यात सिम्प्लिफाय करताना आपल्याला काय करायचं बघा डीएम आपल्याकडे आहे -3 डी आपण काढला आहे -5 सो डिवाइड केल्यानंतर 5 6 30 सो दिस इज 6. त्यानंतर एन काढायचं असेल तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डीएन? डीएन आहे -25 -25 डिवाइड बाय -5 इज इक्वल टू 5 5 25 सो दिस इज एन इज इक्वल टू 5. देअरफॉर द फायनल सोल्युशन आपल्याला काय मिळणार आहे सोल्युशन एम एन इज इक्वल टू 6 and 5. दिस इज अवर फायनल सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. हे सुद्धा आपल्याला एक इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसत आहे परंतु हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. त्याला आणायला लागणार. फर्स्ट हे इक्वेशन मी लिहून घेतोय 2x + 3y इज इक्वल टू 2. हे आपल्या कामाचं एक्झाम्पल पहिलं इक्वेशन. आणि हे दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपण काय करणार आहोत या दुसऱ्या इक्वेशनला अपॉनचा जो 2 आहे तो आपल्याला नको आहे म्हणून आपण दोघी बाजूला जे आहे ते 2 ने मल्टिप्लाय करणार कारण हा डिवाइड झालेला कॅन्सल झाला पाहिजे म्हणून. जर मी मल्टिप्लाय करतो इथे येईल 2x मायनस 2 टू गेट कॅन्सल 2 टू गेट कॅन्सल हा आपला इथे 1 मिळणार. म्हणजे इथे काय केलंय मल्टिप्लाइंग बाय 2. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. आता आपण काय करणार डी लिहिताना काय करणार आहोत डी इज इक्वल टू या ठिकाणी परत हा 2 आणि 2 या ठिकाणी येईल. एकचे कोएफिशियंट्स नंतर वायचे कोएफिशियंट्स 3 -1 आणि क्रॉस करायला लागणार नेहमीप्रमाणे 2 मल्टिप्लाय बाय -1 -3 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 2 1 जार 2 इथं -2 येईल -3 2 जार 6 इक्वल टू तुम्हाला मिळतोय -8. हा तुम्हाला मिळतोय डी. त्यानंतर आपल्याला काढायचा आहे डीएक्स. डीएक्स काढताना आपण एकचा कोएफिशियंट सोडून देतो या दोघी इक्वेशन्समध्ये आणि इथे लिहितो आपण 2 1 आणि इकडे 3 -1 आणि याला सिम्प्लिफाय करताना काय होईल बघा 2 मल्टिप्लाय बाय -1 -3 मल्टिप्लाय बाय 1 आणि मग इथे 2 1 जार 2 हे थोडं फास्ट घेतो कारण आता आपल्याला आयडिया आलेली आहे. हा -5 इथे येईल डीएक्स. सेम वे आपल्याला डीवाय काढायचा आहे. डीवाय कसा येणार बघा वायचे कोएफिशियंट सोडून द्या. वायचे कोएफिशियंट सोडले तर काय येईल बघा 2 2 आणि इकडचे कोएफिशियंट्स आपल्या इकडच्या कॉन्स्टंट नंबर्स 2 1 या जागेवरती येईल. यालाही त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला 2 मल्टिप्लाय बाय 1 -2 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 2 -4 इज इक्वल टू -2. हा तुम्हाला मिळतोय डीवाय. नंतर आपण युझिंग क्रॅमर्स रूल त्यांचे फॅक्टर्स त्यांचे रूट्स जे आहेत ते काढू शकतो. ते रूट्स आहेत x इज इक्वल टू dx अपॉन d
अँड वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. ठेवा व्हॅल्यूज. व्हॉट इज dx? dx इज -5 अँड व्हॉट इज d? d इज -8. मायनस मायनसचं डिव्हिजन जी आहे ती पॉझिटिव्ह झाली म्हणून 5/8. त्यानंतर इकडे y इज इक्वल टू व्हॉट इज dy? dy इज -2 अँड dx d is -8. So this is y is equal to 1/4. 2 4s are 8. त्यानुसार आपल्याला सोल्युशन मिळालं आहे. द सोल्युशन x y is equal to 5/8 and 1/4. अशा पद्धतीने जे आहे ते आपण प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता याच ठिकाणी थांबूयात. उर्वरित जे एक्झाम्पल असतील याच्यामधले जे पण क्वेश्चन्स असतील बाकी असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकतात आणि त्यांचे आन्सर जे आहेत ते कॉमेंट्समध्ये देऊ शकतात. आज इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण असे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत किंवा असे काही इक्वेशन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत की जे पाहता क्षणी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे वाटत नाहीत किंवा सायमल्टेनियस इक्वेशन्स वाटत नाहीत, पण त्यांना आपण कन्वर्ट करू शकतो. म्हणजे कन्व्हर्टिबल जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्सवरती आपल्याला पाहायचं आहे आणि त्या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं ते आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये. बेस्ट ऑफ लक.